नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या YouTube चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ही जी रांगोळी आहे ही कशी बनवायची हे शिकवणार आहे। ही रांगोळी आपण दोन प्रकारे बनवू शकतो आणि ही तुम्हाला अगदी मी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे। तर व्हिडिओ नक्की बघा, अगदी शेवटपर्यंत बघा, कुठलीही स्टेप मिस करू नका, म्हणजे तुम्हाला ही रांगोळी नक्की जमेल। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण या दोन प्रकारच्या रांगोळ्या कशा बनवायच्या त्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ह्या रांगोळ्या मी 6 नंबरच्या मोत्यामध्ये बनवलेल्या आहेत। यासाठी काय साहित्य लागणार आहे आणि बनवायच्या कशा ते आपण आता बघूयात। ह्या रांगोळ्या बनवण्यासाठी मी 6 नंबरचे पांढरे मोती, गुलाबी मोती आणि स्काय ब्लू मोती वापरलेले आहेत। तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतात। त्याचप्रमाणे मी 5 किंवा 6 नंबरची सुई इथे वापरलेली आहे। सुई ही नेहमीप्रमाणेच असते आपली, पण माझी वापरून थोडी वाकलेली आहे। यामध्ये वेगळ्या प्रकारची कुठलीही सुई नाहीये, ही सुई सरळच असते। 50 नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण बघूयात की रांगोळी सुरुवात करताना कशी करायची। सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी 2 गाठ मारून घेतलेल्या आहेत। आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला हे जे निळे मोती आहेत ते आपल्याला 6 घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6 निळे मोती मी घालून घेतलेले आहेत। आता जो पहिला मोती आपण घातलेला आहे या मोत्यातनं ऑपोजिट डायरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे आपला एक राउंड जो आहे तो तयार झाला आहे। मी फक्त परत एकदा धागा जो आहे तो फिरवून घेते आहे 2-3 मोत्यांमधनं, म्हणजे आपली रांगोळी जी आहे ती घट्ट बसेल। आता पुढच्या स्टेप मध्ये 3 पांढरे मोती, 1 2 3 पांढरे मोती, 1 गुलाबी मोती आणि परत 1 पांढरा मोती, असे 5 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत। 3 पांढरे, 1 गुलाबी आणि परत 1 पांढरा, असे 5 मोती आपल्याला धाग्यामध्ये आधी घालून घ्यायचे आहेत। आणि ज्या निळ्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच निळ्या मोत्यातनं सुई ऑपोजिट डायरेक्शनने परत एकदा बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे या निळ्या राउंडवर दुसरा एक राउंड तयार झालेला आहे। पुढच्या स्टेप मध्ये परत हा जो पुढचा निळा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याकडे 2 मोती असल्या कारणाने इथे आपल्याला फक्त 4च मोती आपल्याला घालायचे आहेत। 3 पांढरे मोती, 1 2 3 पांढरे मोती आणि 1 गुलाबी मोती, असे 3 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत। आणि पांढरा आणि निळा अशा 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता ही स्टेप आपल्याला प्रत्येक ठिकाणी रिपीट करत जायची आहे। परत पुढच्या एका निळ्या मोत्यातनं सुई मी एकदा बाहेर काढून घेतली निळ्या मोत्यातनं। आता धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे मोती आणि 1 गुलाबी मोती घालायचा आहे। 3 पांढरे मोती आणि 1 गुलाबी मोती घालून घेतलेला आहे आणि हा पांढरा आणि निळा या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे। परत पुढच्या निळ्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढायची आहे। सेम स्टेप रिपीट करायची आहे। 3 पांढरे मोती आणि 1 गुलाबी मोती। आता परत तुम्हाला या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेप मध्ये ह्या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून परत 3 पांढरे मोती आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे। आणि शेवटच्या स्टेप मध्ये काय करायचं आहे हे आपण बघूयात। आता ही शेवटची इथे स्टेप आहे। या शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला 2 पांढरे मणी आणि 1 गुलाबी मणी घालायचा आहे। 2 पांढरे आणि 1 गुलाबी आणि पांढरा, निळा आणि पांढरा अशा 3 मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे।
आता आपल्याला सुई जी आहे ही पांढऱ्या मोत्यापर्यंत फिरवून घ्यायची आहे। त्यामुळे आधी मी गुलाबी मोत्यातनं आणि नंतर पांढऱ्या मोत्यातनं अशा सेंटरच्या मोत्यामधनं मी सुई ही बाहेर काढून घेते। लक्षात घ्या, हा जो सेंटरचा पांढरा मणी आहे म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली समोर निळा मणी असणार आहे आणि त्याच्या समोरचा जो हा पांढरा मणी आहे यावर आता आपल्याला काम करायचं आहे। आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, मी कुठला मोती कधी इन्सर्ट करते आहे सुईमध्ये ते व्यवस्थित लक्ष द्या। तुमचा एक जरी मोती इकडच्या तिकडे झाला तर ही तुमची डिझाइन जी आहे ती प्रॉपर होणार नाही। त्यामुळे माझ्या म्हणण्याकडे आणि त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये सुद्धा व्यवस्थित लक्षपूर्वक हे बघा ही स्टेप। धाग्यामध्ये आता आपल्याला एक गुलाबी मोती घालायचा आहे, यानंतर एक पांढरा मोती, यानंतर परत एक गुलाबी मोती, परत एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती, असे 5 मोती आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे आहेत। गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी असे 5 मोती आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे आहेत आणि ज्या पांढऱ्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत पुढच्या 2 मोत्यामधनं सुई ही पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता या स्टेपमध्ये आपल्याला एक गुलाबी मणी आणि 2 पांढरे मणी असे 3च मोती घालायचे आहेत। एक गुलाबी मणी आणि 2 पांढरे मणी असे 3च मोती आपल्याला घालायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मोत्यामधनं एकाच वेळेला सुई ही बाहेर काढायची आहे। आता परत हा जो एक सिंगल पांढरा मोती आहे पुढचा, या एकाच मोत्यातनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे। आता या स्टेपमध्ये आपल्याला 4 मोती इन्सर्ट करायचे आहेत आणि ते असणार आहेत गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा असे 4 मोती आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत आणि या गुलाबी आणि पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत पुढच्या 2 मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी आणि 2 पांढरे मणी घालायचे आहेत। एक गुलाबी आणि 2 पांढरे आणि या 3 मण्यांतनं एकाच वेळेला सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत पुढच्या एकाच पांढऱ्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे परत आपल्याला गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा असे 4 मोती घालायचे आहेत। यानंतर आपल्या स्टेप ज्या असणार आहेत ते रिपीटेटिव्ह असणार आहेत, त्यामुळे फक्त स्टार्टिंगला व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला पुढच्या ज्या स्टेप आहेत त्या आपोआप जमायला लागतील। आता ह्या 2 मण्यातनं सुई मी पुढच्या दिशेने बाहेर काढून घेते। परत पुढच्या ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे परत आपल्याला एक गुलाबी 2 पांढरे असे मोती घालायचे आहेत। एक गुलाबी 2 पांढरे, परत 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढच्या एकाच पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला परत गुलाबी पांढरा अशा प्रकारे करायचं आहे। परत याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक गुलाबी 2 पांढरे, याप्रमाणे तुम्ही इथपर्यंत करत या। शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे आपण बघूयात। आता इथपर्यंत मी करून घेतलेलं आहे। शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला फक्त 2च पांढरे मणी घालायचे आहेत, 1 आणि 2 पांढरे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत आणि इथे आपण या गुलाबी पांढरा गुलाबी अशा सगळ्या मोत्यांमधनं आपण सुई ही फिरवून घेऊयात। इथे माझा धागा पण संपत आलेला आहे, त्यामुळे मी धागा पण कट करणार आहे। बऱ्याच मैत्रिणींना धागा कट कसा करायचा, कशी गाठ मारायची हे बघायचं असतं, तर आता या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी दाखवलेलं आहे। या व्हिडिओमध्ये पण परत एकदा लक्षपूर्वक बघा। आता मी सुई या दिशेने वरच्या दिशेने अशी काढलेली आहे आणि असा गोल करून मधून परत एकदा सुई बाहेर काढायची आहे आणि इथे
बारीक अशी गाठ बसते, जी दिसतही नाही, आणि इथे आपण धागा कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे हे माझे फूल जे आहे हे इथपर्यंत हे तयार झालेलं आहे। याच्यावरती काय करायचं आहे हे आता आपल्याला बघायचं आहे, पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की हे जर फूल तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप अजून पूर्ण व्हिडिओ जर हवा असेल तर माझा व्हिडिओ क्रमांक 55 शिकवणी 55 बघा, त्याच्यामध्ये हे पूर्ण फूल मी कसं करायचं ते एक्सप्लेन केलेलं आहे, आणि शिकवणी 55 ची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता मी परत एकदा सुईमध्ये धागा जोडून घेते आणि मग आता आपण पुढच्या स्टेपला सुरुवात करूया। आता नवीन धागा घेऊन मी या पांढऱ्या मोत्यातनं, या 2 नंबरच्या पांढऱ्या मोत्यातनं इथनं बाहेर काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी हे जे 4 पांढरे मणी आहेत, म्हणजे ह्या साइडचे हे 4, ह्या साइडचे हे 4, अशा 4-4 मण्यांवर आपल्याला पुढचं जे काम आहे हे करायचं आहे। तर आता या स्टेपमध्ये बघूयात की आपल्याला नक्की काय करायचं आहे। आता ह्या 2 मोत्यांवर आधी आपण काम करूयात। आधी धाग्यामध्ये आपल्याला गुलाबी मोती, यानंतर एक पांढरा मोती, परत एक गुलाबी मोती आणि परत एक पांढरा मोती, असे 4 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत। गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा असे 4 मोती घालून घेतलेले आहेत, आणि ह्या पहिल्या आणि मग नंतर या दुसऱ्या अशा 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढायची आहे। यानंतर परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती, एक गुलाबी मोती आणि परत एक पांढरा मोती, एक पांढरा, एक गुलाबी आणि परत एक पांढरा, असे 3 मोती धाग्यात घालून घ्यायचे आहेत, आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता आपल्याला सुई जी आहे ती गुलाबी मोत्यामधनं बाहेर काढायची आहे, ह्या गुलाबी मोत्यामधनं। त्यामुळे आधी मी पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढली, धागा व्यवस्थित घट्ट ओढला आहे, आणि त्यानंतर ह्या गुलाबी मोत्यातनं पण सुई मी बाहेर काढली आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा, एक गुलाबी आणि 3 पांढरे, 1 2 3 असे 5 मोती धाग्यात घालायचे आहेत। एक पांढरा, एक गुलाबी आणि 3 पांढरे असे 5 मोती घालून घेतलेले आहेत, आणि ह्याच गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता परत हा जो पुढचे जे 2 पांढरे मणी आहेत यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातनं पण सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। इथे आपल्याला 3 पांढरे मणी घालायचे आहेत, 1 2 3 3 पांढरे मणी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये, आणि ह्या 3 पांढऱ्याच मण्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत हा जो पुढचा गुलाबी मोती आहे ह्या मोत्यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। धाग्यामध्ये आता 3 पांढरे मोती, 1 2 3 आणि 1 गुलाबी मोती असे 4 मोती घालायचे आहेत। 3 पांढरे मोती, 1 गुलाबी मोती, आणि 1 आणि 2 अशा 2च मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता आपल्याला वरच्या दिशेने परत घेऊन जायची आहे सुई आपल्याला, त्यामुळे मी या आधी 2 पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली, यानंतर 1 2 आणि 3 अशा 3 मण्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता आपण जेव्हा वरती आलेलो आहे त्यावेळेला आपल्याला पहिला पांढरा जो मोती आहे इथला तो सोडून द्यायचा आहे, आणि पुढच्या पांढऱ्या आणि गुलाबी मोत्यावर आधी आपल्याला काम करायचं आहे। त्यामुळे हा जो पांढरा मोती आहे हा सोडून द्यायचा आहे। आता इथे आपल्या धाग्यामध्ये 1 गुलाबी, 1 पांढरा, 1 गुलाबी, 1 पांढरा
असे 4 मोती आपल्याला धाग्यात घालून घ्यायचे आहेत. एक गुलाबी, एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असे 4 मोती घालून घेतलेले आहेत. आणि ह्या 2 मोत्यांमधनं म्हणजे गुलाबी आणि पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. परत पुढचे जे 2 मोती आहेत यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे सुद्धा हा जो पांढरा मोती आहे हा आपल्याला सोडून द्यायचा आहे. आता धाग्यात आपल्याला एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असे 3 मोती आपल्याला धाग्यात घालून घ्यायचे आहेत. आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत आपल्याला हा जो गुलाबी मोती आहे वरचा यावर काम करायचं आहे. त्यामुळे आपण आधी पांढऱ्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊयात आणि नंतर हा जो गुलाबी मोती आहे यातनं सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेऊयात. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की रांगोळी ही बनवताना तुम्ही शक्यतो माझा व्हिडिओ एका साईडला चालू ठेवा आणि त्याच बरोबरीने तुम्ही ही रांगोळी बनवा. म्हणजे तुम्हाला माझे शब्द कानावर पडत असतील की कुठले मोती आहेत काय आहेत, त्यामुळे तुम्हाला हे करायला अगदी सोपं जाईल. कारण म्हणायला गेलं तर रांगोळी दिसायला खूपच सोपी वाटते पण करायला थोडीशी अवघड आहे. एखादा मोती म्हणजे रंगाचा इकडे तिकडे झाला तर रांगोळी ही चुकू शकते. त्यामुळे शक्यतो व्यवस्थित बघा आणि बघता बघताच तुम्ही हे बनवू शकतात. आता आपण इथे सुरुवात करूयात. इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मणी, एक गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी घालायचे आहेत. 1 2 3 एक पांढरा, एक गुलाबी आणि परत 3 पांढरे असे 3 मोती घालून घेतलेले आहेत. आणि त्या एका सिंगल गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई आधी बाहेर काढायची आहे अशा प्रकारे. यानंतर परत पुढचे जे 2 पांढरे मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर इथे आपल्याला पूर्ण पांढरा राऊंड असणार आहे आपला. त्यामुळे धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. 2 3 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत. आणि ह्या 3 मोत्यांमधनं परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता परत पुढचा जो हा गुलाबी मोती आहे यातनं सुद्धा सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला 3 पांढरे मणी आणि 1 गुलाबी मणी घालायचा आहे. 3 पांढरे मणी आणि 1 गुलाबी मणी असे 4 मणी आपल्याला घालायचे आहेत. आणि हा पांढरा आणि हा गुलाबी अशा 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे. आता परत वरच्या दिशेने जाताना पहिला हा मोती सोडून ह्या 2 मोत्यांवर काम करायचं आहे. तर आधी आपण ह्या 3 पांढऱ्या मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात. बाहेर काढून घेतली. आता पहिला मणी सोडून द्यायचा आणि गुलाबी आणि पांढरा या परत 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता आपल्याला या 2 मोत्यांवर काम करायचं आहे. धाग्यामध्ये इथे आपल्याला एक पांढरा मणी, एक गुलाबी मणी आणि 2 पांढरे मणी, 1 आणि 2, एक पांढरा, एक गुलाबी आणि 2 पांढरे असे 4 मणी आपल्याला घालायचे आहेत. आणि हा पहिला मणी सोडून द्यायचा, गुलाबी आणि पांढरा. तर गुलाबी आणि मग पांढरा अशा 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. परत हे जे पुढचे 2 मणी आहेत यातनं सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. आणि धाग्यामध्ये इथे आता आपल्याला 2 पांढरे मणी आणि 1 गुलाबी मणी असे 3 मणी घालायचे आहेत. आणि परत या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता आपल्याला या 2 वरच्या गुलाबी मोत्यांवरच काम करायचं आहे. त्यामुळे आधी तर मी या 2 पांढऱ्या मण्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते. त्यानंतर ह्या 2 मधल्या गुलाबी मोत्यांमधनं सुद्धा सुई बाहेर काढून घेते. आणि इथे आपल्याला 4 पांढरे मणी घालायचे आहेत. 1 2 3 आणि 4 असे हे 4 मणी मी इथे घालून घेतलेले आहेत पांढरे.
आणि ह्या गुलाबी रंगातनं मी सुई बाहेर काढलेली आहे। 2 गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। परत ह्या पांढऱ्या मण्यातनं सुई जी आहे ही फिरवून घ्यायची आहे, कारण इथे आता आपल्याला गाठ मारायची आहे। त्यामुळे आपण 5-6 मण्यांमधनं सुई जी आहे ही फिरवून घेणार आहोत। इथे आपला हा जो पार्ट आहे हा पूर्ण झालेला आहे। इथे परत मी गाठ मारते। धागा कट केलेला आहे। आता तुम्हाला मी हा जो पार्ट एका साइडला बनवलेला आहे ह्या पांढऱ्या मण्यांवर, असा सेम पार्ट तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ मागे करा माझा, परत मी जे इथून शिकवतेय ते परत तुम्ही व्हिडिओमध्ये प्ले करा आणि सेम तुम्हाला ह्या साइडला बनवायचं आहे, ह्या साइडला बनवायचं आहे, ह्या साइडला, ह्या साइडला आणि ह्या साइडला। एक साइड मी दाखवलेली आहे तीच तुम्ही व्हिडिओची मागे करून तीच साइड परत लावा आणि हे 5ही साइड तुम्हाला अशाच प्रकारे कंप्लीट करून घ्यायचे आहेत। हे कंप्लीट झाल्यावर आपण बघूयात की पुढे आपल्याला काय करायचंय। आता सगळ्या बाजूचे हे जे पार्ट्स होते हे मी इथे बनवून घेतलेले आहेत आणि ही सुद्धा रांगोळी अतिशय सुंदर दिसते आहे। तर तुम्हाला फक्त अशी रांगोळी ठेवायची असेल तरीही चालेल, किंवा मी जर टाइप 2 मध्ये दुसरी रांगोळी दाखवलेली होती तशा प्रकारे जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे हे आता आपण या स्टेप मध्ये बघणार आहोत। आता लक्षात घ्या, हा जो पहिला पार्ट आहे आणि दुसरा पार्ट आहे इथे आपल्याला याला मध्ये जॉईन करायचा आहे। यासाठी 1 2 3 आणि हे 4, हा जो चौथा राउंड आहे हा आधी आपल्याला जॉईन करायचा आहे, हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला। तर इथून आधी मी सुई ही आहे ही बाहेर काढून घेते आहे। नवीन धागा घेतलेला आहे मी इथे, परत एकदा तुम्हाला दाखवून देते मी। हे जे 2 पार्ट्स आहेत, हा एक पार्ट बनवलेला आणि हा एक पार्ट, या दोघांना मधून आपल्याला जॉईन करायचं आहे। ही जी रिकामी जागा दिसते आहे इथे, तर याच्या आधी 1 2 आणि 3 हे जॉईन केलेले आहेत ऑलरेडी आपण, म्हणजे आपल्या रांगोळीमध्ये हे ऑलरेडी आपण केलेले आहे। इथे आपल्याला जॉईन करताना हे 2 पांढरे मोती आहेत, इथे 1 गुलाबी मोती आहेत आणि 2 पांढरे मोती आहे। आपल्याला जॉईन करण्यासाठी फक्त एका गुलाबी मोत्याची गरज आहे, त्यामुळे मी फक्त 1 गुलाबी मोती धाग्यात घालून घेते आणि याच्या एक्झॅक्टली समोरचा जो हा पांढरा मोती आहे, या 2 पांढऱ्या मोत्यातनं खालच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेते आहे। अशा प्रकारे इथे आपण हे जॉईंट दिलेलं आहे। यानंतर आपल्याला इथे जॉईन करायचं आहे, त्यामुळे आता मी सुई ही आहे वरच्या बाजूने घेऊन जाते आहे। आता हे 2 पांढरे मणी, यातनं सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढणार आहोत आधी। यानंतर हा जो वरचा पांढरा मणी आहे यातनं सुई, ह्या एका सिंगल पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला। आणि इथे आपल्याला परत 3चा राउंड तयार करायचा आहे। इथे आपल्याला कोणते मोती घालायचे आहेत, तर 1 गुलाबी, 1 निळा आणि 1 गुलाबी, असे 3 मणी आपल्याला घालायचे आहेत। 1 गुलाबी, 1 निळा आणि 1 गुलाबी। ओके, आणि पांढरा, गुलाबी आणि पांढरा अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। एका वेळेला जर सुई निघत नसेल तर एकदा जरी काढली तरीही चालेल। आता हे जे 3 मणी आहेत पांढरे, 1 2 3, याला जे लगतच 3 पांढरे मणी आहेत ना, यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आधी 2 पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली मी, यानंतर या 3ऱ्या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेते आहे। इथे आपल्याला धाग्यामध्ये 1 गुलाबी मणी आणि 1 निळा मणी घालायचा आहे। 1 गुलाबी मणी आणि 1 निळा मणी, आणि आता ह्या 1 2 3 4 या 4 मण्यांमधनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे।
इथे आपला हा राऊंड तयार झालेला आहे। सुई आपण परत सगळ्या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढून घेऊयात। आता सुई आपल्याला ह्या 2 निळ्या मोत्यांपर्यंत घेऊन जायची आहे, त्यामुळे आधी एका गुलाबी मोत्यामधनं सुई बाहेर काढते मी आणि यानंतर ह्या 2 निळ्या मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढली आहे, या 3 निळ्या मोत्यांमधनं। आता हे जे 3 निळे मोती आहेत ना, इथे आपल्याला पूर्ण निळा राऊंड तयार करायचा आहे, म्हणून धाग्यामध्ये आपण 4 निळे मोती घालून घेणार आहोत। 1 2 3 आणि 4 निळे मणी मी घालून घेतलेले आहेत इथे आणि या 2च निळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता आपला फक्त इथला जो राऊंड आहे एक हा पूर्ण करायचा राहिलेला आहे। यासाठी आपण आधी गुलाबी आणि 3 पांढरे या सगळ्या मोत्यांमधनं सुई ही बाहेर काढून घेऊयात। परत या 3 मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेते। आता इथे धाग्यामध्ये फक्त एकच गुलाबी मोती आपल्याला घालायचा आहे, फक्त एकच। आणि हा जो निळा मोती आहे यातनं आणि याच्या खालच्या एका गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे। आता धागा फिरवून घ्यायचा आहे आपण। मी एखाद दुसऱ्या कुठल्याही मोत्यामधनं धागा जो आहे हा बाहेर काढून घेते आणि इथे मी गाठ मारून घेते। धागा कट करायचा आहे। आता ही जी स्टेप मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे ह्या दोघांना जॉईन करण्याची, ही सेम स्टेप तुम्हाला 1 2 3 4 आणि 5 अशा 5 वेळेला रिपीट करायची आहे। यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ हा मागे करून सेम स्टेप तुम्हाला इथे करत जायची आहे आणि ही स्टेप झाल्यानंतर आपली रांगोळी कशी दिसते हे आता आपण बघूयात। अशा प्रकारे सगळ्या ज्या इथे जॉईंट्स आहेत हे आपण करून घेतल्यानंतर ही रांगोळी अशा प्रकारे दिसते। रांगोळी दिसायला खूपच सुंदर आहे, आकाराने सुद्धा खूपच सुंदर दिसते, पण करायला तेवढीच किचकट आहे। त्यामुळे व्हिडिओचा कुठलाही पार्ट हा मिस करू नका। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करण्याचा माझ्या परीने तरी प्रयत्न केलेला आहे। तर मैत्रिणींनो, ही सुंदर रांगोळी, वेगळ्या प्रकारची रांगोळी तुम्ही नक्की तुमच्या घरी बनवून बघा। तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।